जय हिंद, वंदे मातरम. विद्यार्थी मित्रांनो आणि समस्त देशवासियांनो, आज आपण थोर भारतीय सेनानी, आझाद हिंद सेनेचे प्रणेते सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा अल्पसा परिचय करून घेणार आहोत. त्यांच्या जीवनातील काही अविस्मरणीय आणि फारशा कोणाला माहीत नसणाऱ्या गोष्टींबद्दलही आज आपण माहिती घेणार आहोत. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती देवी होते. लहानपणापासूनच ते बंडखोर वृत्तीचे होते. सुभाषचंद्रांवर स्वामी रामकृष्णांचा आणि स्वामी विवेकानंदांचा फार मोठा प्रभाव शालेय जीवनात असतानाच पडला होता. त्यांच्या मानवतावादी समानतेवरील शिकवणीने नेताजींचे मन अत्यंत दृढ झाले होते. सुभाषचंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी IPS अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले आणि ICSची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्रसेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे ICSचे उच्च पद होते, तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉन्टेग्यू यांच्याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्यूक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले, मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय. विल्यम ड्यूक या उत्तराने हैराण झाला. त्यांनी सुभाषचंद्र यांना विचारले, तरुणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस? सुभाष बापू पटकन उत्तरले, मला लहानपणापासून 2 आण्यात भागवायची सवय आहे आणि 2 आणे मी कसेही मिळवीन. विल्यम ड्यूक अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. नेताजींच्या जीवनातील अगदी फारसा कोणाला माहीत नसणारा हा एक सुंदर प्रसंग आज आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर नेताजींबद्दल विस्तृत माहितीही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर प्रसंग असा आहे, नेताजींना राजकीय पुनर्जन्म दिलेली व्यक्ती म्हणून श्री सिद्धाप्पा होसमणी यांच्याकडे पाहिलं जातं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा या बुलंद घोषणेने भारतातील तरुणांच्या मनात भारतीय स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागविले देशभक्त म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होत. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख तरुण नेते होते. बंगालमधील देशबंधू चित्तरंजन दास आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणेने ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. पुढे त्यांचा संपर्क गांधींशी आला. बंगालमध्ये असहकार चळवळ, सायमन कमिशनचा विरोध, पूर्ण स्वातंत्र्य अशा काही चळवळीत नेताजींची प्रमुख भूमिका राहिली. नेताजींची संघटन शक्ती, क्रियाशीलता आणि देशभक्ती पाहून गांधींनी त्यांना 1932 साली हरिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष केले. याच काळात युरोपात दुसऱ्या महायुद्धाची छाया पसरली होती. याचा फायदा घेऊन भारतीयांनी आपला स्वातंत्र्य लढा तीव्र करावा अशी भूमिका नेताजींनी घेतली. यास गांधीजी पुरेसे सहमत नव्हते. परिणामी 1939 साली काँग्रेसला नवीन अध्यक्ष निवडण्याची वेळ आली. रवींद्रनाथ टागोर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी गांधींना पत्र लिहून नेताजींना पुन्हा अध्यक्ष करण्याची विनंती केली, परंतु गांधींनी कोणाचेही ऐकले नाही. परिणामी निवडणूक घेण्याची वेळ आली. नेताजींच्या विरोधात पट्टाभी सीतारामय्या हे उभे राहिले. गांधींनी आपला पाठिंबा सीतारामय्या यांना जाहीर केला. त्यामुळे सीतारामय्या यांची निवड अंतिम मानली जात होती. सीतारामय्याचा पराभव हा माझा पराभव असे गांधी म्हणत होते. त्यामुळे ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली होती. मतदानाचा दिवस उजाडला. मतदान झाले. काही दिवसांनी मतमोजणीचा दिवस उजाडला. विविध राज्यातील मतमोजणीचा निकाल समोर येत होता. नेताजी आणि सीतारामय्या दोघेही समांतर मताने वाटचाल करीत होते. शेवटी कर्नाटकातील मतमोजणी सुरू झाली.
सर्वांचे लक्ष कर्नाटकवर केंद्रित झाले. कर्नाटकावर गांधींचा प्रभाव अधिक आहे हे सर्व ज्ञात असल्याने सीतारमण यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु घडले उलटेच. मतमोजणीत नेताजींना कौल मिळाला. नेताजी जिंकले. ही किमया करणारी व्यक्ती म्हणजे तत्कालीन कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री होसमणी सिद्धप्पा हे होत. कर्नाटक प्रदेश काँग्रेसची शक्ती म्हणजेच होसमणी सिद्धप्पा होते. सिद्धप्पा अध्यक्ष होण्यापूर्वी कर्नाटकात काँग्रेस फार दुबळी होती. सिद्धप्पा यांच्या रूपाने काँग्रेसला एक लिंगायत चेहरा मिळाला होता. परिणामी देशभक्तीने प्रेरित झालेल्या लिंगायत तरुणांसह बहुजन समाजाने सिद्धप्पा होसमणी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला अधिक बळकट केले होते. त्यामुळे होसमणी यांच्या शब्दाला फार महत्त्व होते. म्हणूनच नेताजी जिंकले होते. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष सिद्धप्पा यांच्याकडे वेधले गेले. परंतु गांधी, नेहरू आणि पटेल हे त्रिकूट भयानक अस्वस्थ झालं. पण सिद्धप्पा होसमणी यांच्या संघटन शक्तीमुळे मौन राहिले. याखेरीज ते काही करू शकले नाहीत. गांधी नेहरूंच्या विरोधात जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला खंबीर साथ दिलेल्या होसमणी सिद्धप्पा यांच्याविषयी नेताजींच्या मनात कमालीचा आदर वाढला. ते थेट होसमणी यांना भेटण्यासाठी हवेरीला आले. होसमणी यांना भेटता क्षणी नेताजी नतमस्तक झाले आणि वयाने ज्येष्ठ असल्याने पाया पडले. त्यांच्यात बरीच चर्चा झाली. जाताना होसमणींचा आशीर्वाद घेऊन नेताजी परतले. कलकत्त्याला गेल्यानंतर त्यांच्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या फॉरवर्ड ब्लॉक या पत्रिकेत नेताजी होसमणी सिद्धप्पा यांच्याविषयी लिहितात. होसमणी सिद्धप्पा एक श्रेष्ठ मुत्सद्दी व निष्णात राजकारणी आहेत. ही माझ्या पाहण्यातील एक अपूर्व व्यक्ती आहे. मला त्यांनी राजकीय स्फूर्ती मिळवून दिली आहे. त्यांची सभ्यता, प्रामाणिकता, देशाभिमान, धैर्य आणि विशाल मनोभाव राष्ट्रास मार्गदर्शक आहेत. देहरूपाने ते वृद्ध झाले असले तरी राजकीय विचारांच्या दृष्टीने ते तरुण आहेत. तात्पर्य म्हणजे होसमणी सिद्धप्पा यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य लिंगायतांनी आणि बहुजनांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील तरुण नेतृत्वाला उभारी देण्यासाठी केलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या या देशहितदायी धाडसाचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. दुसरे महायुद्ध चालू असताना सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कोलकाता येथे नजरकैदेत ठेवले होते. तेथून ते 17 जानेवारी 1941 रोजी धाडसाने निष्ठून अनेक अडचणींचा सामना करून जर्मनीला पोहोचले. जर्मनीत भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून स्वतंत्र सेना उभी करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यासाठी त्यांनी हिटलरची भेट घेऊन जर्मन सरकारची सहानुभूती मिळवली. त्यांनी जर्मनीला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे संघटन केले. सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणाने हिंदी सैनिक भारावून गेले. तिकडे जपानने सिंगापूरचा ब्रिटिशांचा आरमारी तळ काबीज केला. रासबिहारी बोस यांनी तेथे जपानच्या ताब्यातील हिंदी सैनिकांची सेना बनवली होती. या सैनिकांची भेट घेण्यासाठी नेताजी 90 दिवसाच्या पाणबुटीतील प्रवासाने जुलै 1943 रोजी मृत्यूशी झुंज देत जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले. रासबिहारी बोस यांच्या विनंतीवरून त्या सेनेचे नेतृत्व नेताजींनी स्वीकारले. 5 जुलै 1943ला सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. चलो दिल्ली ही घोषणा दिली. जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, भारतीय नागरिक आणि स्त्रिया देखील स्वेच्छेने या सेनेत दाखल झाल्या. सुभाषचंद्र बोस या सेनेचे सरसेनापती बनले. पूर्व आशियातील लाखो हिंदी जनतेचा भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा मिळाल्यानंतर 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचे आझाद हिंद सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारला जपान, जर्मनी, इटली, चीन, ब्रह्मदेश या देशाने तात्काळ मान्यता दिली. या हंगामी सरकारचे आझाद हिंद सेना हे प्रमुख लष्कर होते. लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंद हंगामी सरकारने नागरी शासन व्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले. काही मुलकी खाती उघडली. त्यातील अर्थ, प्रसिद्धी, लष्कर, भरती, आरोग्य व समाज कल्याण, पुरवठा, गृह बांधणी, वाहतूक इत्यादी महत्त्वाची खाती होती. नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या. कदम कदम बढाए जा या गीताशी समरस होऊन
नेताजी आणि त्यांचे लष्कर यांनी आझाद हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी विजयी घोडदौड सुरू केली. जपानचे सत्ताधीश जनरल तोजो यांनी इंग्लंडकडून जिंकलेली अंदमान व निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेला सुपूर्द केली. सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला भेट दिली आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे प्रमुख म्हणून आपला स्वतंत्र ध्वज फडकवला. आझाद हिंद सेनेने भारतात प्रवेश करून इम्फाळ, कोहिमा इत्यादी ठिकाणी ब्रिटिश फौजांवर विजय मिळवला. नेताजींनी दिल्ली के लाल किल्ले पर तिरंगा लहराने के लिए तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही भारताच्या इतिहासातील अजरामर घोषणा केली. आझाद हिंद सेनेची आगेकूच जोरात चालू असताना तिकडे जपानचे मित्रराष्ट्रांच्या ताकदीसमोर पिछेहाट होऊ लागली. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेची मदत रसद थांबली. लढाई थांबवल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. यातच ब्रिटिशांनी विमानातून पदके टाकून ब्रिटिश सैन्यात परत या अशी लालच आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना दाखवली, पण एकही सैनिकांनी त्यास भीक घातली नाही. आझाद हिंद सेनेशी बैमानी केली नाही. तिकडे जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्यामुळे जपानने शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान येथील विमानतळावर विमानाचा अपघात होऊन सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले असे सांगण्यात आले. 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करत त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. दूरदृष्टी, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यामुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. लोकांसाठी ते कायमच लाडके नेताजी म्हणून स्मरणात राहतील. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले. यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी आज परिवर्तन करून राष्ट्रगीत बनवलेले आहे. पाहूया ते राष्ट्रगीत असे होते. शुभ सुख चैन की बरखा बरसे, भारत भाग्य है जागा, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा, चंचल सागर विंध्य हिमालय, नीला यमुना गंगा, तेरे नित गुण गाए तुझसे जीवन पाए, सब तन पाए आशा, सूरज बनकर जग पर चमके, भारत नाम सुभागा, जय हो जय हो जय हो, जय 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 हो, भारत नाम सुभागा. अशा या महान नेत्याला मानाचा जय हिंद, वंदे मातरम, इन्क्लाब जिंदाबाद.